दीदी खूप दिवस झालं पिझ्झा नाही खाल्ला, ऑर्डर करू? 250 रुपये बाहेर घालवण्यापेक्षा तू 250चं साहित्य घेऊन ये, तुला 3-3 पिझ्झे बनवून देते। मग काय, जिभेची चव भागवायला मी पटकन सगळं साहित्य आणलं आणि दीदी काय काय करते याकडे लक्ष ठेवायला किचनमध्ये घुटमळू लागले। मला कॉर्न पिझ्झा आवडतो, त्यामुळे आम्ही सुरुवात तिथूनच केली। पिझ्झा बेसवर सगळे सॉसेस पसरवून त्यावर शिजवलेले कॉर्न स्प्रेड करून छान बेस बनवून घेतला आणि माझ्या वजनवाढीचा लास्ट उपाय म्हणून दीदीने भरभरून चीज घातलं। तव्याला थोडंसं तेल लावून त्यावरती पिझ्झा ठेवून प्लेट झाकली आणि दुसरीकडे पनीर पिझ्झाची तयारी सुरू केली। पनीर पिझ्झाचं टॉपिंग तयार होईपर्यंत माझा कॉर्न पिझ्झा तयार झाला होता, जो की एकदम चीजी होता। बघूनच तोंडाला पाणी सुटलं। मग काय, मला दम निघतोय होय। मी लगेच त्याचे माझ्या तोंडात बसतील एवढे छोटे छोटे तुकडे केले, पण ते थोडं साईडला ठेवून मी पनीर पिझ्झाची प्रोसेस बघायला आले आणि बघता बघता सगळे पिझ्झा तयार पण झाले। मग काय, एवढ्या वेळचा संयम तोडून मी पिझ्झावर ताव मारायला सुरुवात